कुठलाही व्यवसाय करताना त्या व्यवसायाविषयीची आवड असणं गरजेचं आहे। नर्सरी व्यवसायातही ही बाब महत्वाची आहे। निखिल आणि श्रद्धा भागवत यांनी आपली नोकरी सोडून काकांच्या नर्सरी व्यवसायामध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली। चांगल्या व्यवस्थापनानं नर्सरी व्यवसायात स्वतःचं त्यांनी एक वेगळं स्थान निर्माण केलंय। निखिल यांचे काका 20 वर्षांपासून अंकुर नर्सरीचं व्यवस्थापन करत होते। त्यांनी एक दिवस ही नर्सरी बंद करण्याचा निर्णयही घेतला होता। निखिल यांना मात्र हा निर्णय आवडला नाही, कारण लहानपणापासूनच काकांसोबत शेतात जात असल्यामुळे निखिल यांनाही निसर्गाविषयी पर्यायाने झाडांविषयी आवड निर्माण झाली होती। मग 6 वर्षांआधी बंद करण्याच्या स्थितीत असलेल्या अंकुर नर्सरीला निखिल यांनी पुढे चालवण्याचा निर्णय घेतला। निखिल यांच्या पत्नी श्रद्धा या पर्यावरण शास्त्रज्ञ म्हणून एका कंपनीत काम करत होत्या, परंतु लग्नाच्या 6 महिन्यानंतरच त्यांनीही आपली नोकरी सोडून नर्सरीसाठी पूर्ण वेळ देण्यास सुरुवात केली। माझ्या काकांनी हा व्यवसाय सुरू केला। त्यांना ही आवड या व्यवसायाची आहे, या झाडांची आवड, वेगवेगळ्या व्हरायटीज गोळा करणं। त्यांनी ही नर्सरी सुरू केली आणि पुढे त्यांच्याबरोबर माझं जाणं व्हायचं तिथे आणि त्यातूनच मलाही ती आवड निर्माण झाली आणि पुढे मग मी पण विचार केला। तेव्हा ते जे बंद करणार होते व्यवसाय, तेव्हा मग मी विचार केला की आपण या व्यवसायात का नाही यावं। जर आवड असेल तर यायला काहीच हरकत नाही आहे। तर मग तेव्हा मी विचार केला की मी आता पुढे या व्यवसायात, मी 2001 सालापासून या व्यवसायात आहे। वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये आम्ही झाडं रेंटवर देतो, मग त्याचा मेंटेनन्स करणं, हे सगळं आम्ही बदलणं, हे सगळं आम्हीच करतो। परत वेगवेगळी लँडस्केप डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्स ही पण एक ॲक्टिव्हिटी आहे। आणि दुसरं या नर्सरीमध्ये झाडांची विक्री, अशा 3 वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आमच्या आहेत। मी काम सोडण्याचे 2 कारणं होती। एक म्हणजे आवड होती आणि जास्त इंटरेस्टिंग वाटलं। दुसरं मी विचार केला की माझा 8 ते 12 तासाचा वेळ दिवसातला दुसऱ्या कंपनीला देण्यापेक्षा आपल्या घरात जे काम आहे, आपलं जे काम आहे, त्याला जर मी वेळ देऊ शकले तर त्याचा जास्त चांगला उपयोग होईल। चेंबूर हायवेच्या बाजूला असलेली ही हिरवीगार अंकुर नर्सरी येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेते। या नर्सरीत ग्राहकांच्या पसंतीची जवळपास सर्वच प्रकारची झाडं ठेवण्याचा प्रयत्न ते करतात। मुंबईतली जागेची अडचण लक्षात घेऊन कमीत कमी जागेत आणि वेगवेगळ्या भागात वाढवता येतील असे झाडांचे साधारणतः 700 प्रकार त्यांच्याकडे उपलब्ध आहेत। कमीत कमी 10 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंतची रोपं त्यांच्या नर्सरीमध्ये आहेत। तुळशीच्या लहान रोपाची किंमत 10 रुपये, तर मोठे पाम, सायकस, चाफा या झाडांची किंमत 1000 रुपयांपर्यंत असल्याचं त्यांनी सांगितलं। कुठली झाडं आणायची, किती आणायची, कसं करायचं, ह्या सगळ्यात आम्ही दोघांनी इन्व्हॉल्व होऊन तो सेटअप सुरू केला। अलिबागचा आमचा फार्मचा सेटअप खूप जुना होता आणि तिकडेही जाणं जसं होत गेलं तसं त्याच्यातही इन्व्हॉल्व होत गेले आणि मग आम्ही ते कंटिन्यू केलं। प्रकार भरपूर आहे, ते 500 ते 700 व्हरायटीज तरी सहज असतील। मग त्याच्यात इंडोर व्हरायटीज आहेत, आउटडोर आहे। आउटडोरमध्ये फुलझाडं, फळझाडं आहे, सीझनल फुलं असतात, त्याच्याशिवाय औषधी रोपं, मसाल्याची रोपं, म्हणजे रिटेल विक्रीसाठी आम्ही ह्या सगळ्या प्रकारची रोपं ठेवतो। आणि ऑफिसेसना जी आम्हाला झाडं लागतात त्याच्यात इंडोर व्हरायटीज जास्त असतात। कुठल्याही झाडांची जोपासना करताना त्या झाडांच्या खत आणि पाण्याच्या नियोजनावर भर देणं गरजेचं आहे। शेणखत आणि लाल मातीचं मिश्रण करून ते मिश्रण झाडांच्या आकारानुसार, वयानुसार निवडलेल्या कुंडीत भरून त्यात रोपं तयार केली जातात। तयार झालेल्या या रोपांना स्प्रेद्वारे औषध फवारणी केली जात असल्याचं ते सांगतात। पावसाळ्यात तुळस, कोरफड, गुलाब या झाडांना मोठी मागणी असते, त्यामुळे या झाडांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत असते। रिटेल ह्याच्यात जास्त फुलझाडं, म्हणजे लोकांना जे गुलाब, जास्वंद ह्याच्यात जास्त आवड असते
त्याची जास्त मागणी आहे. त्याच्याशिवाय तुळस, कोरफड जी घरगुती वापरासाठी किंवा अशी लागतात त्याची मागणी, रिटेलसाठी त्याची मागणी जास्त आहे. नर्सरीमध्ये एकतर पाणी रेग्युलर, म्हणजे आम्हाला एकही दिवस बुडवून चालत नाही, पण ओपन स्पेस आहे. हेच तुम्ही शेडमध्ये किंवा घरात असलात तर एक दिवसाआड देऊनही चालतं. खतं किंवा पेस्टिसाईड ज्याला आपण म्हणू त्याची फवारणी साधारण आठवड्याने किंवा 15 दिवसांनी एकदा करायला लागते. त्यात परत फुलझाडांवर जास्त, बाकी झाडांवर थोडी कमी प्रमाणात झाली तरी चालते. फुलझाडं किंवा फळझाड यायला जरा जास्त लागते. आमची फवारणी असते जनरल ती पेस्टिसाईड बरोबर एखादं खत आम्ही घालतो, लिक्विड किंवा हे पाण्याबरोबर. आणि बाकी जनरल आपले आमचे पॉट असतात किंवा पिशव्या असतात त्याला रेग्युलर टॉपिंग, आपलं शेणखत लाल मातीचं टॉपिंग ते सुरूच असतं, म्हणजे ते रेग्युलर होतच राहतं. बदलत्या काळानुसार कुठल्याही व्यवसायात बदल करणं गरजेचं आहे. हीच बाब नर्सरीच्या व्यवसायातही लागू पडते. लोकांच्या गरजा, बदलत्या आवडीनिवडींचा विचार करायलाच हवा. कॉर्पोरेट जगताची गरज ओळखून त्यांनी मोठमोठ्या कंपन्यांच्या ऑफिसेसमध्ये झाडं भाड्याने द्यायला सुरुवात केली. एका झाडासाठी महिन्याला 50 रुपये ते 100 रुपये भाडं आकारण्यात येत असून त्या झाडांना पाणी आणि खतं देण्याचं कामही ते स्वतःच करतात. आज संपूर्ण शहरात साधारणतः 1000 झाडं भाड्याने दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही करतो ते हे आता आमची इथे विक्री आहे, रिटेल होलसेल सप्लाय आमचा इथून होतो. पण त्याच्याशिवाय आम्ही गार्डन मेंटेनन्स, गार्डन्स बनवून देणं ऑफिसेसना किंवा गव्हर्नमेंट बिल्डिंग्स असतात त्यांची आम्ही काही केलेली आहे. मेंटेनन्स मी म्हटलं तसं आहे. आणि आम्ही मुंबईभर ऑफिसेसना झाडं भाड्याने पुरवतो, कुंड्यातली पॉटेड झाडं. आणि मग त्याचं मेंटेनन्स, त्याचं झाडं ती बदलणं, हे हा एक कम्प्लीट हे आहे, पूर्ण सगळ्या प्रकारे आम्ही करतो. जनरल आपल्यासारखा माणूस जो येतो घ्यायला तो तुळस, कोरफड मी म्हटलं तसं एक जे सगळ्यांना आवडीची आणि उत्सुकतेची रेग्युलर झाडं असतात त्याच्यावर असतो. पण रिस्पॉन्स म्हटलं तर अशीही लोक येतात की ज्यांना अगदी खूप झाडांची आवड असते, माहिती असते, तो दरवेळी येऊन नवीन काय आहे त्यांना. अशी लोक असतात की जे काही नवीन वेगळे प्रकार दिसतात ते अगदी नक्की घेऊन जातात, लावतात. पुढच्या वेळेला आम्हाला आले की त्याचं कसं चांगलं वाढतंय, कशी फुलं येत आहेत हे सांगतात आणि मग नवीन काय आहे ते नक्की घेऊन जातात. अशी लोक बेसिकली झाडांचे इतके प्रकार बघणं, त्यांना वाढताना बघणं, त्याच्यातनं नवीन शिकणं हे माझ्या मते माझं अचीवमेंट होतं. पण प्रत्येक प्रकाराची वाढायची पद्धत, त्याला काय चालतं काय नाही चालत हे प्रत्येक रोज काहीतरी नवीन प्रत्येक प्रकारातनं शिकत गेले. त्याच्याशिवाय गिराईक जेव्हा येऊन सांगतं की तुमच्याकडनं घेतलेलं झाड आता छान वाढतंय, त्याला आम्ही एवढी फुलं येत आहेत, रोज फुलं काढतो, तेव्हा जे एक समाधान मिळतं तेही एक अचीवमेंट आहे. म्हणजे आम्ही आधी खूप एक्झिबिशन्स करायचो, वेगवेगळ्या एक्झिबिशन्समध्ये भाग घ्यायचो स्टॉल्स घेऊन. तेव्हा अगदी मागच्या वर्षीच्या घेतलेली लोक पुढच्या वर्षीच्या एक्झिबिशनमध्ये अगदी येऊन सांगायचेच की झाडं छान राहिली आहेत, खूप फुलं येत आहेत. तेव्हा एक समाधान मिळतं, ते खूप बरं वाटतं. अलिबाग इथल्या त्यांच्या शेतात ते मोठ्या प्रमाणावर रोपं तयार करतात. मुंबईच्या चेंबूर परिसरात असलेल्या अंकुर नर्सरीत त्या झाडांची विक्री केली जाते. नर्सरीच्या व्यवस्थापनासाठी महिन्याला त्यांना 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. हा खर्च वजा करता त्यांना या व्यवसायातून साधारणतः 70 ते 80 हजार रुपये मिळतात. ते झाडांच्या ठोक विक्रीवर अधिक भर देतात. ऑफिसमध्ये जाणाऱ्या झाडांपासून चांगलं उत्पन्न मिळत असल्याचं ते सांगतात. शिवाय हा एक स्वतंत्र व्यवसाय होऊ शकतो असं त्यांचं व्यक्तिगत मत आहे. आजचा उच्च शिक्षित तरुण आपल्याला नोकरीच्या मागे धावताना दिसतो, परंतु श्रद्धा भागवत यांनी एन्व्हायरमेंटल सायंटिस्ट या पदाचा त्याग करून स्वतःचा नर्सरी व्यवसाय सुरू केला. यामधून त्यांना मानसिक समाधान तर मिळत आहेच, शिवाय चांगला आर्थिक फायदाही होत आहे. अशाच प्रकारचा व्यवसाय इतरही तरुणांनी किंवा शेतकऱ्यांनी सुरू केल्यास त्यांनाही उत्पन्नाचं एक पर्यायी साधन उपलब्ध होऊ शकतो. गजानन उमाटे, स्टार माझा, मुंबई. 7:12च्या बातम्यांमध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा स्टार माझा.